brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता प्रचार सभा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. काल महायुतीची सभा मुंबईमध्ये पार पडली, एक मेळावा पार पडला आणि त्यानंतर आज ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामधनं कशा पद्धतीनं त्यांचा वचननामा आहे किंवा कशा पद्धतीनं ते सत्तेत आल्यानंतर काम करतील या सगळ्या संदर्भातली त्यांनी माहिती दिली. हे सगळं सुरू असताना, प्रचार सगळे सुरू झालेले असताना महाराष्ट्रामध्ये आता एका गोष्टीची ही चर्चा मोठ्या प्रमाणावर होती, ती म्हणजे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक. आपल्याला माहिती आहे की जेव्हा नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा चर्चेत आला होता की जे बिनविरोध निवडून आले होते त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच्यामध्ये भाजपचे नगरसेवक हे सर्वाधिक होते. तोच ट्रेंड आता महानगरपालिकांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो आहे. अजून मतदानाला वेळ आहे, अजून प्रचारही व्यवस्थित सुरू व्हायचा आहे, पण दुसरीकडे भाजपचे अनेक नगरसेवक आहेत ते वेगवेगळ्या शहरांमधनं बिनविरोध निवडून येतात. याच्यामध्ये काही शिंदेंचे सुद्धा आहेत आणि पुण्यामध्ये सुद्धा अजित पवारांचे 2 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच प्रश्न विचारला जातो आहे की निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्याआधीच हे जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून कसे येतात. या सगळ्याकडे दडपशाही म्हणून सुद्धा पाहिलं जात आहे. उमेदवारांना धमकावून अर्ज मागे घेतले जात आहेत असा सुद्धा आरोप हा विरोधी पक्षांकडनं केला जातोय. मनसेकडनं, शिवसेनेकडनं आणि अर्थात काँग्रेसकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भातले आरोप केले जात आहेत. हे सगळं सुरू असताना सर्वाधिक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत भाजपचे, त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर कल्याण डोंबिवलीचा नंबर लागतो आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 14 नगरसेवक हे निवडणुकीआधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि तिथेच आपण जर बघितलं तर शिवसेनेचे सुद्धा 6 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय चाललंय आपण जर बघितलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवलीचे आहेत आणि त्यांचं लक्ष हे कल्याण डोंबिवलीवर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघामध्ये, त्यांच्याच शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर हे बिनविरोध कसे काय निवडून येतात असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. पण या सगळ्यामध्ये आता मोठा झटका हा मनसेला बसलेला आहे, राज ठाकरेंना बसलेला आहे. कारण राज ठाकरे यांचे कल्याण डोंबिवलीचे जे शहराध्यक्ष होते मनोज घरत यांनी अचानक त्यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतला होता. खरं तर त्यांनी जे काम केलं होतं इतक्या वर्ष त्या मतदारसंघामध्ये, त्यामुळे त्यांना हा जो उमेदवारी आहे ती देण्यात आली होती. पण अचानकपणे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काहीशी खळबळ उडाली. हे सगळं सुरू असताना आता त्यांनी थेट त्यांच्या पदाचा म्हणजे शहराध्यक्ष पदाचा आणि मनसेचा सुद्धा एक प्रकारे राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे अर्थातच भुवया उंचवलेल्या आहेत की नेमकं काय घडलं आणि मनोज घरत यांनी हा राजीनामा का दिला जातोय. कारण राजू पाटील जे मनसेचे एकमेव आमदार होते, त्यांच्या अगदी जवळचे ते मानले जातात आणि राजू पाटील यांच्याच खरं तर त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांनी जे सजेस्ट केलं होतं त्याच्यावरनंच जे मनोज घरत यांना ही उमेदवारी सुद्धा देण्यात आली होती आणि त्यामुळेच नेमकं कल्याण डोंबिवलीमध्ये काय घडतंय याच्यावर सगळे प्रश्न विचारले जात आहेत. आपण जर बघितलं तर जे मनोज घरत होते ते महेश पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. आता मनोज घरत यांच्यावर मनसेने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये जशी मनसेची ताकद कमी होती आणि त्यानंतर काही संघटनात्मक बदल करण्यात आले होते, त्याच्यामध्ये मनोज घरत यांना शहराध्यक्ष पद दिलं होतं. मनोज घरत विद्यार्थी सेना आहे, मनसेची विद्यार्थी सेना आहे, त्याच्यामध्ये चांगलं काम करत होते आणि अर्थातच जेव्हा ते शहराध्यक्ष झाले त्यानंतर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं, विद्यार्थ्यांना एकत्र करायचं काम केलं आणि त्यामुळेच जे काम त्यांनी केलं होतं याच्यावरनं जी तगडी फाईट आहे ती या दोघांमध्ये होईल, भाजप आणि मनसेमध्ये होईल असं म्हटलं जात होतं. पण या सगळ्यामुळे जेव्हा त्यांनी त्यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतला आणि त्यामुळेच अनेक प्रश्न या सगळ्यामधनं उपस्थित केले जात आहेत. अर्थात संजय राऊत यांनी या सगळ्यावर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि बिनविरोध निवडणुकांचा हा पॅटर्न असल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता. त्यांचं म्हणणं होतं की पैसे देऊन लोकांना मॅनेज केलं जातं आणि मनोज घरत यांनी सुद्धा पैसे घेऊनच अर्ज मागे घेतलाय असा आरोप हा संजय राऊत यांनी खरं तर केलेला आहे. आता संजय राऊतांच्या आरोपानंतर सुद्धा वातावरण काहीसं तापलं होतं आणि मनोज घरत यांनी थेट त्यांच्या पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. अर्थात त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अद्याप या सगळ्यावर दिलेली आहे. आता त्यांनी जेव्हा राजीनामा दिला, खरं तर 2 तारखेला त्यांनी राजीनामा दिलेला आहे. खरं तर काही दिवस ही बातमी समोर येऊ शकलेली नाही आहे आणि कालपासून या सगळ्याची चर्चा सुरू झालेली आहे. 2 तारखेला जो राजीनामा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय ते सुद्धा आपण बघूयात. राज ठाकरेंना त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय शहराध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबाबत. म्हणजे इथे हे स्पष्ट होत आहे की त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी मनसेचा सुद्धा म्हणजे सदस्यत्वाचा राजीनामा दिला, या अर्थाने ते मनसेचा सुद्धा राजीनामा देत आहेत हे सुद्धा यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की माननीय साहेब, काही अपरिहार्य कारणास्तव मी मनसे पक्षाच्या डोंबिवली शहराध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. अगदी थोडकं 4 ओळीचंच त्यांनी पत्र लिहिलं आहे. खाली अर्थ त्यांची सही आहे आणि त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. 2 तारखेला हे त्यांनी पत्र
हे राज ठाकरे यांना लिहिलेलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं, राज ठाकरेंचे विश्वासू म्हटले ओळखले जाणारे कल्याण डोंबिवलीमध्ये शहराध्यक्ष असलेले, इतकं काम असलेले, अचानकपणे ही व्यक्ती त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेते. दुसरीकडे केवळ उमेदवारी अर्ज मागे घेत नाही तर शहराध्यक्ष पदाचा आणि मनसेचा सुद्धा राजीनामा देते. त्यामुळे अर्थातच चर्चा या सगळ्यामध्ये रंगलेल्या आहेत आणि एक प्रकारे जो बिनविरोध पॅटर्न सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये भाजप हा सर्वाधिक आघाडीवर आहे. या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. अर्थात या सगळ्यामध्ये म्हटलं जात आहे की जोपर्यंत ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत या उमेदवारांना विजयी म्हणून घोषित केलं जाणार नाही आणि हे जे सगळे बिनविरोध उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काही लोक आता कोर्टात जायचा विचार करतायत. कारण अशा पद्धतीने निवडणुका होत असेल तर नेमकं काय होतंय, दडपशाही वापरली जाते आहे का, कोणी धमकावून अर्ज मागे घ्यायला लावले जात आहेत का, या सगळ्याकडे सुद्धा लक्ष वेधलं जात आहे. इंटरेस्टिंगली आपण सुद्धा एक स्टोरी केलेली, एक व्हिडिओ सुद्धा मुंबई तकवर तुम्ही पब्लिश झालेला बघत असाल. किरीट सोमय्या यांचा जो मुलगा आहे नील सोमय्या यांच्या बाबतीत सुद्धा असेच प्रकार घडला. नील सोमय्या यांच्या विरोधात कुणीही मोठ्या पक्षाचा उमेदवार नाहीये असं ट्विट एक प्रकारे किरीट सोमय्या यांनी केलं होतं आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्ष हे नील सोमय्या यांच्या विरोधात असं त्यांनी म्हटलं होतं. खरं तर या जागेवर महाविकास आघाडीकडनं म्हणजे अर्थात जी उद्धव ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी यांची जी युती आहे त्यांच्याकडनं राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली होती. कारण राष्ट्रवादीचं म्हणणं होतं, पवारांच्या पक्षाचं म्हणणं होतं की आमचा इथे स्ट्रॉंग उमेदवार आहे, आम्हाला ती जागा हवी आहे आणि म्हणून शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा ही जागा ही राष्ट्रवादीसाठी सोडली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज हा ऐनवेळी बाद झाला होता. त्यांचा अर्ज हा काही पुढे जाऊ शकला नाही, तो बाद करण्यात आला होता आणि त्यामुळे शंका होती की नेमकं इथे काय घडतं आहे. पण ठाकरेंचे एक कट्टर कार्यकर्ता होते, त्यांनी या सगळ्या मतदारसंघामध्ये या वॉर्डामध्ये त्यांनी अर्ज भरला होता. ते अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला होता पण त्यांचा अर्ज ग्राह्य धरला गेला आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जे अपक्ष आहेत, जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि संजय राऊतांनी सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हाच मुद्दा उपस्थित केला की आम्हाला शंका होती, आमच्या कार्यकर्त्याला शंका होती की इथे दबाव टाकून किंवा काही एनकेने प्रकारेने अर्ज बाद केला जाऊ शकतो किंवा एक जी निवडणूक आहे ती एकतर्फी केली जाऊ शकते आणि आता ही निवडणूक काही एकतर्फी होणार नाहीये, आमचा पाठिंबा आमच्या अपक्ष उमेदवाराला असेल असं सुद्धा संजय राऊत यांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेलं. त्यामुळे अर्थातच चर्चा होतीये जे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची आणि कशा पद्धतीनं ऐनवेळी जे मातब्बर उमेदवार आहेत ते त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत त्या सगळ्या संदर्भातली. जो मनोज घरत यांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि बिनविरोध जे निवडून येत आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हा जो पॅटर्न सध्या महाराष्ट्रामध्ये रुजू होतोय त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.